नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या गाव रॅप स्टोरी चॅनलवरती, जिथं काही न बोलताच आणि कल्पना जिवंत होतात. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक द्या आणि अशा भन्नाट कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. महाराष्ट्रातल्या कोकण भागात एक गाव होतं, कोल्हेवाडी. गावाच्या सीमेवर एक दाट जंगल होतं, ज्याचं नाव लोक काळजाचं जंगल म्हणायचे. या जंगलात कोणीही सूर्यास्तानंतर जायचं नाही, कारण म्हणणे तिथं एक भयानक आत्मा फिरतो. गावात राहणारा रणजित हा तरुण होता. तो शिक्षणासाठी मुंबईला गेला होता, पण सुट्टीत गावात परत आला. गावात आल्यावर त्याला या जंगलाबद्दल खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या. तो संशयानं म्हणाला, असं काही नसतं, हे सगळं अंधश्रद्धा आहे. त्याच्या मित्रांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण रणजितनं ठरवलं, मी त्या जंगलात जाईन आणि बघून येईन काय आहे तिथं. त्यानं एका रात्री दिवा आणि मोबाईल घेऊन जंगलात प्रवेश केला. सुरुवातीला सगळं शांत होतं, पण जसजसा आत गेला तसतसं झाडं विचित्र आवाज करत होती. कुठून तरी हसणं, कुजबूज ऐकू येत होतं. तेवढ्यात एका झाडामागून एक सावळी आकृती दिसली. डोळे रक्तासारखे लाल, केस मोकळे आणि शरीर झाडासारखं काळं. रणजित जसा मागे फिरला तशी ती आकृती त्याच्या मागे धावत आली. रणजित धावत धावत जंगलाबाहेर आला, पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट होतं. पुढं त्याच्या आजीनं त्याला सांगितलं, त्या जंगलात पूर्वी एक देवस्थान होतं. एकदा काही चोरांनी तिथं चोरी केली आणि त्या दैवताच्या कोपामुळे जंगल शापित झालं. तेव्हापासून जो कोणी त्या जंगलात जातो त्याला भयानक आत्मा सतावतो. रणजितनं गावकऱ्यांसोबत मिळून त्या जागी पुन्हा पूजा अर्चा केली, पण त्या रात्रीनंतर तो कधीच नॉर्मल झाला नाही. तो कायम काहीतरी कुजबूज करत राहतो. ती येणार आहे, ती येणार आहे. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून अशाच मराठी गोष्टीसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.